तुमच्या गाई म्हशीचं दूध वाढवायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे आणि तुम्ही जी चूक आजपर्यंत करत आलेला आहे ती जेव्हा सांगेन तर त्यावेळेस तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तुम्हाला समजेल की वास्तवात आपण असं का करत नव्हतो. पूर्वी जर आपण हे असं केलं असतं तर आपल्या पशुने फार पूर्वीच दूध द्यायला सुरुवात केलं असतं आणि आपलं उत्पादन प्रचंड वाढलं असतं. कारण की व्हिडिओमध्ये सांगणारी ही गोष्ट इतकी मामूली आहे. जो फॉर्म्युला जो उपाय सांगणार आहे तो खूप सोपा आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला असंही वाटेल की हे आपण पूर्वीच करायला पाहिजे होतं, कारण की करणं फार अवघड नाही आहे. पण दुधात वाढ ही अगदी चमत्कारिक असणार आहे. आणि ही गोष्ट जर तुम्ही पूर्वीपासूनच सुरू केली असती, जे करण्यास सोपे आहे, तर कदाचित तुम्ही कोणताच दूध वाढवायचा व्हिडिओ पाहिला नसता. पण आज तुम्ही जर हा व्हिडिओ पाहायला सुरुवात केली आहे, तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. हा जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर दुसरा व्हिडिओ पाहायची तुम्हाला गरजच पडणार, कारण की तुमचं दूधच इतकं वाढेल की तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. कदाचित हा व्हिडिओ यूट्यूबवर पहिल्यांदाच असा एखादा असणार आहे, कारण की यामध्ये अगदी वैज्ञानिक जी पद्धत आहे तर ती त्या ठिकाणी सांगण्यात येणार आहे, ज्यामध्ये जवळपास 100% गॅरंटी याच्यामध्ये दूध वाढण्याची असणार आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितली जाणारी जी पद्धत आहे तर तिने 100% तुमच्या गाई म्हशींचं दूध हे वाढणार आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मार्केटमधून काही विकत आणायचं नाही आहे. मार्केटमधून ना कुठलं कॅल्शियम, ना कुठलं लिव्हर टॉनिक किंवा काहीच आणायची गरज नाही. घर बसल्या तुम्ही तुमच्या गाई म्हशींच्या बाबतीत एक छोटासा असा बदल करणार आहे, ज्याने असं जबरदस्त परिवर्तन येईल की ज्यामुळे तुमच्या गाई म्हशींचं दूध कमीत कमी 5 ते 6 लिटर 7 लिटर देखील वाढू शकतं. अगदी बरोबर ऐकताय, कारण की हा फॉर्म्युला एकदा चालू केला की फार दिवस याला लागत नाही. अगदी जबरदस्त पद्धतीनं याचं काम हा सुरुवात करतो. कोणतंही नुकसान नाही, झिरो नुकसान, झिरो खर्च. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म्युला सांगण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. तर मित्रो, दूध वाढवायचा फॉर्म्युला प्रत्येकाला वाटतंय की आपल्या गाई म्हशींचं दूध वाढवायचं आहे. म्हशीचं दूध वाढवायचं, गाईचं दूध वाढवायचं, याकरता मार्केटमधून हजार हजार रुपयाचे प्रॉडक्ट आणून आपल्या पशूंना आपण खाऊ घालतो. मग त्यामध्ये आपली इच्छा अशी असते की गाई म्हशींनी जास्तीत जास्त दूध दिलं पाहिजे. पण गंमत याच्यामध्ये अशी होते की काही असे महागडे प्रॉडक्ट जे आहेत तर ते जनावरांना दिली की ते दूध वाढवतात. कदाचित दूध वाढतं, रिझल्ट दिसतो. पण 2-3, 4 दिवसानंतर, 5 दिवसानंतर किंवा 15 दिवसानंतर जेव्हा ही जे काय औषध आहे किंवा जे टॉनिक आहे ते बंद केलं की तात्काळ ते जनावर दूध देणं कमी करून टाकतं. मग आता व्हिडिओमध्ये अशी एक पद्धत सांगणार की ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही बाहेरून कुठले मेडिसिन, कुठलं टॉनिक काही आणण्याची गरज नाही आहे. आणि काही न करता एक छोटीशी गोष्ट करायची आहे, जिला खर्च नाही, ती केली की तुमच्या जनावरांचं दूध हे वाढणार आहे. कुठलाही साईड इफेक्ट याच्यामध्ये नसणार आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला इम्पॉसिबल वाटत असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत कसं पॉसिबल आहे हे देखील समजून जाईल. आता आपले जे जुने लोक होते, आपले आजोबा पणजोबा वगैरे, ते देखील दूध व्यवसाय करत होते. ते काहीच मार्केटमधून आणत नव्हते. त्यावेळेस देखील पशूंचं दूध मोठ्या प्रमाणावर निघत होतं, त्यांची फॅट लागत होती. त्यावेळेस ना कुठलं औषध होतं किंवा कुठलंही औषध न खाऊ घालता ते दूध वाढ करू शकत होते. तोच फॉर्म्युला आहे, त्याच वेळेची पद्धत आहे. तर आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पण एक असे या ठिकाणी असं लक्षात आलं की तुम्ही लाईक खूप कमी करता, चॅनलला सबस्क्राईब देखील करत नाही. तर अगदी तात्काळ सबस्क्राईब करा, लाईक देखील करा. त्याने आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल तुमच्यासाठी, तर ते फ्रीच आहे. तर आता काय करायचं आहे? तर मित्रो, काय होतं की बऱ्याचशा पशुपालक जे आहेत तर त्यांच्यामध्ये आम्ही असं बघितलं आहे, कारण की मी भरपूर साऱ्या दूध व्यावसायिकांना, ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत, अशा लोकांना भेटलेलं आहे. जनावरं ठेवणारे जे पशुपालक आहेत तर बऱ्याच वेळा काय करतात की जनावरांना ते दिवसभर खाऊ घालतात. कुठला तरी चारा देतील, हिरवा चारा, सुका चारा देतील, पशुखाद्य देतील. पण पाणी फक्त सकाळी किंवा संध्याकाळी देतील. बऱ्याच वेळा असं सकाळी एकदा पाणी दिलं, संध्याकाळी एकदा पाणी दिलं की त्यानंतर ते झोपून घेते. म्हणजे जो मालक असतो आपल्या पशुपालनाचा व्यवसाय असतो, दूध व्यवसाय असतो, दिवसभर ते चारा खाऊ घालतात आणि रात्री त्या ठिकाणी पाणी फक्त देतात. पण इथे एक लक्षात गोष्ट घेण्यासारखी आहे की पाणी फक्त 2दाच किंवा 1दाच दिलं जातं. चारा भरपूर प्रमाणात दिला जातो, कारण की आपल्या डोक्यात एक असतं की चारा दिलं की दूध वाढतं. पण तुम्हाला हे माहिती आहे की जर पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही कितीही चारा दिला तर तो पचेल कसा? तो पचलाच नाही तर त्याचं दुधात रूपांतर कसं होईल? आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर जसं एका शास्त्रीय अभ्यासात असं निदर्शनास आलेलं आहे की जर दुभतं जनावर असेल तर 1 लिटर दूध तयार होण्यासाठी त्याला 5 ते 6 लिटर जवळपास पाण्याची गरज असते. मग तुमचं जनावर किती पाणी पितं?
तर मग तुम्ही जर पाणी देत नसाल तर यासाठी एक छोटंसं परिवर्तन, छोटासा बदल तुम्हाला करायचा आहे, ज्यामध्ये काहीच वेगळं करायचं नाही. हा बदल केला की दूध वाढलंच म्हणून समजा. आता काय करायचं आहे, उदाहरणार्थ तुम्ही 6 वाजता उठत असाल, तर काय करायचं आहे, टप्पे करायचे आहेत. एक थोडंसं वेळापत्रक बनवायचं आहे. 4-4 तासाचे टप्पे असणार आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर याच्यात काय करायचं, सकाळी 6 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत तुम्हाला जनावरांना चारा खाऊ घालायचा. आता चारा फक्त हिरवा नाही, तर यामध्ये सुका चारा देखील द्यायचा आहे. यामध्ये एक लक्षात ठेवायचं असं आहे, की दिवसभर पूर्ण सुका चाराच द्यायचा नाही किंवा नुसता हिरवा चाराच द्यायचा नाही, तर मिक्स द्यायचा आहे. जेवढा हिरवा देणार तेवढा सुका देखील द्यायचा आहे. कारण की जर एकच प्रकारचा चारा दिला तर गॅरंटेड तुमचं दूध हे वाढणार नाही. तर मग जितका सुका चारा देता तितकाच तुम्हाला हिरवा चारा कॉम्बिनेशनमध्ये द्यायचा आहे 6 ते 10 वाजेपर्यंत किंवा सकाळचे सुरुवातीचे 4 तास. नंतरचे 4 तास 10 ते 2 वाजेपर्यंत तुम्ही जनावराला फक्त पाणीच पाजायचं आहे. मग अशा पद्धतीनं 4-4 तासाचे रोटेशन दिवसामध्ये तुम्हाला करायचे. चारा 4 तास, त्यानंतर पाण्याचा स्लॉट, नंतर चारा, नंतर पाणी. आता यानंतर काय करायचं, दूध काढण्याच्या टायमाला तुम्हाला जनावरांना जो काय हेवी आहार असेल, ज्यामध्ये पशुखाद्य त्याबरोबर जे काय तुमचं एखादं भरडा असेल किंवा एखादं धान्य खुराक तुम्ही बनवला असेल, तर तो जनावरांना त्यावेळेस द्यायचा आहे. फक्त त्याच्यात एक थोडासा बदल करायचा आहे. हा जो खुराक किंवा जी गोष्ट तुम्ही दूध काढत असताना देतात, त्यामध्ये तुम्हाला दररोज 20 ग्रॅम गूळ, 20 ग्रॅम मीठ हे त्या ठिकाणी या 2 गोष्टी आणि 10 ते 20 ग्रॅम सोडा त्या ठिकाणी द्यायचा आहे. सकाळ संध्याकाळ विभागून देऊ शकता. 20-20 ग्रॅम या 3 गोष्टी तुम्हाला आहारामध्ये ॲड करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की दिवसाभरात तुम्हाला पाणी त्या ठिकाणी जनावरांना द्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण जसं-जसं वाढेल तसं-तसं हा खाल्लेला चारा व्यवस्थित पचायला सुरुवात होईल. जे काय दुधामधले जे काही घटक आहेत, तर त्याला लागणारं पाणी देखील मोठ्या प्रमाणात जनावरांच्या आहारामध्ये गेलेलं असेल. त्या व्यतिरिक्त जर उन्हाळा असेल, तर उन्हाळ्यामध्ये पाण्याची अतिरिक्त गरज जनावरांचं अंग थंड करण्यासाठी गरज पडत असते. या व्यतिरिक्त तुम्ही असंही करू शकता, जर तुमचा मुक्त संचार गोठा जर असेल, तर त्यामध्ये जे पाण्याचे टाके असतील, तर ते त्या ठिकाणी आता जनावरं तिथे जेव्हा वाटेल तेव्हा जाऊन पाणी पिऊ शकतात. पण जर तुम्ही ते पाण्याचे टाके जर ऑटो कट सिस्टीम म्हणजे ज्यावेळेस ते रिकामे होतील त्यावेळेस आपोआप भरले गेले पाहिजेत, असे सिस्टीम लावली पाहिजेत. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं, जनावरं तिथे जातील आणि पाणी पिण्यासाठी तिथे काहीच सिस्टीम उपलब्ध नसेल, असंही होऊ शकतं. त्यामुळे तिथे तुम्ही पाणी पिण्यासाठी जे काही टाकी आहे किंवा जी सिस्टीम आहे, तर ती प्रॉपर त्या ठिकाणी लावून दिली पाहिजे, जेणेकरून तिथलं पाणी संपलं की ते भरलं गेलं पाहिजे. म्हणजेच एकंदरीत आपल्या उपायामध्ये पाण्याचा इंटेक जो वाढवायचा आहे, मोठ्या प्रमाणावर पाणी जनावरं पिले पाहिजेत. यासाठी तुम्ही चुन्याचा देखील वापर करू शकता. चुना जो काय आहे त्याचा पेंट तुम्ही आपल्या टाक्यांना करू शकता, जेणेकरून जनावराला प्रचंड तहान लागते आणि जनावरे जास्तीत जास्त पाणी पितात. एवढा एकच बदल करायचा आहे, जबरदस्त रिझल्ट त्याच्यामधून मिळतो. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.